तिन्ही पक्ष एकत्र येऊन मुख्यमंत्री पदाबाबत आम्ही निर्णय घेऊ असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलेलं आहे। आणि वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर आता आपण वळूया महायुतीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी आहे। महायुतीचा प्लॅन बी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे निकाला आधीच आता महायुती जोरदार तयारीच्या सुरुवातीला लागलेली आहे। छोट्या छोट्या घटक पक्षांशी महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुद्धा सुरू झालेली आहे आणि या छोट्या घटक पक्षांना घेऊन महायुती सरकार बनवण्याचा प्रयत्न करते। सत्तेतील वाटा देऊन या घटक पक्षांना सोबत घेणारे अशी माहिती समोर आली। पुढच्या बातमीकडे भाजप महायुतीकडून आता बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवर नजर ठेवली जाते। त्याला आपण बघतोय आता नक्कीच निकालाच्या आदल्या दिवशी किती घडामोडी घडतात। नक्कीच बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपानं विशेष जबाबदारी दिलेली आणि त्यांच्याच मदतीने सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती सध्या समोर येते। आपण ती नावं पाहूया कोणाकोणा जबाबदारी आहे। तर भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, आमदार नितेश राणे, निरंजन डावकर या सर्व नेत्यांवर ही जबाबदारी आहे। आणि अपक्ष आणि बंडखोरांसाठी भाजपा महायुतीकडून जोरदार फिल्डिंग सुरू झालेली आहे। त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा यावेळेस लवकर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आम्हाला पूर्ण बहुमत मिळत असेल तर आम्हाला कोणाशी संपर्क साधण्याची गरज नाही, परंतु आम्हाला बहुमत मिळाल्याच्या नंतरही जर कोणी आम्हाला येऊन भेटत असेल एखाद दोन अपक्ष कोणी तर काय आम्ही त्याचा स्वीकार करू, परंतु आम्ही पूर्णपणाने बहुमतात देणार आहे।